नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज उसावर पाणी, आणि उसावर असेल ना पाणी तर जास्त काय लोढे होत नाही. 1-2 वेळा दारे दिले की होऊन जातं. आणि आत्ता जरा दुसरे कामं पण रानातले आपले दुसऱ्या आटोक्यात आलेले तर खुरपणी हे ते तर झालेलीच आहे आपली. आणि आज शाळा मोकळ्या सोडलेल्या आहेत. जवळजवळ 10-12 दिवसातून आज शाळेला मोकळं सोडलेलं आहे. तर एक शेळीला असं दहाव्याने धरून हातात धरलेलं आहे, कारण ती लय पळती, अशी इकडं तिकडं सारखी पळत राहते. त्याच्यामुळे तिला असं हातात धरलेलं आहे. विहिरीच्या कडीने ना भरपूर अशा सुबाबुळी तर सुबाबुळी खाऊन असं जगलेलं आहे. आता थोडंसं इथं ऊसाची कोमारी खात्यात आहे ह्या त्याला जगलेलं आहे, तर घेऊन जायचं आहे. तर सुबाबुळ आहे ना शिळी खूप आवडीने खाती. तुती आणि सुबाबुळ थोडी लावायची आपल्याला एक बांधाच्या कडीने. पण सुबाबुळ नेमकी कशी असते, कुठली लावली जाते ह्याची कल्पना नाही. कारण ज्या रानातल्या सुबाबुळी असतात ना तर त्याचं बी जर का धरून लावायला जमत असेल तर ते भरपूर असं बी, पण त्याची काही एवढी कल्पना नाही. तर तुम्हाला कुणाला माहीत असेल त्याचं बी नेमकं शेडचं कसं असतं का, हेच आपल्या रानात ज्या उगवलेल्या असतात त्याचंच लावलं जातं तर नक्की सांगा.